तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभीकरणाची कामं करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवरती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत तलावाचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान तलाव परिसरात आवश्यक असलेली कामं करण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनास सूचना दिल्या आहेत। सदर दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली। त्यानंतर सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, ब्रह्माळा तलाव, घोसाळे तलाव, मंदारडे तलाव, गोकुळनगर तलाव इत्यादींची पाहणी करण्यात आली। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, माधुरी मेटांगे, काजल गुनिजन, नंदा पाटील, दीपक जाधव, सुचिता पाटणकर, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, स्वच्छता निरीक्षक येथे उपस्थित होते। दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली। कचराळी तलाव येथे असलेल्या विद्युत डीपी ट्रान्सफर करणे तसेच ज्या इंटरनेटच्या केबल्स तलावातून गेल्या आहेत त्या काढून टाकण्यात याव्यात। तसेच तलाव परिसरात असलेले शौचालय नियमित स्वच्छ राहील आणि मुबलक पाणी असेल हे पाहण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्या आहेत। खरं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तलावांची जोपासना आणि सुशोभीकरण तसंच अनेक ठाणेकर नागरिक या तलावांमध्ये बाजूलाच त्याच्याच लगतच काही उद्यानं आहेत, तर नागरिकांसाठी काय सुरक्षा आणि त्यांची व्यवस्था कशी काय त्यांना चांगलं वाटेल हा पाहणी दौरा खरं तर आपण आज केलेला आहे। खरं तर ठाणे शहरामध्ये बरेच तलाव आहेत, पण आज त्यापैकी 6-7 तलाव आपण पाहणी दौऱ्यासाठी घेणार आहोत आणि आपल्या महापौर दालनामध्ये याची एक तलावांच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आपले ठाणे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी एक बैठक करून काय काय आपल्याला चांगल्या सुविधा या ठाणे शहरातील तलावांसाठी देण्यात येतील त्या आपण नक्कीच देऊ। आज कचराळी तलाव असू देत, मखमली, सिद्धेश्वर, कोलबाड, आंबे घोसाळे, गोकुळनगर, ब्रह्माळा ह्या तलावांची आज पाहणी दौरा आपण खरं तर घेतलेला आहे आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे ज्येष्ठ लोक इथे चालण्यासाठी येतात, काही नवीन पिढी तरुण पिढी असते, तर शौचालयांची खरं तर खूप दुरावस्था आहे। तर अजून बघायला गेलं तर काही बांध तलावांचे तुटलेले आहेत, स्वच्छता पण मला वाटतं बऱ्यापैकी नाही आहे। गेली 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती, पण आज नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या द्वारे ठाणे शहरातली विकास कामं जोरदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारानेच खरं तर आम्ही उतरलो आहोत रस्त्यावर आणि रस्त्यावर जर आपला नेता काम करत आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्यालाही त्याच पद्धतीचं काम आपण करणार आहोत आणि करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। लवकरच या तलावांचं सर्वांचं संवर्धन होईल आणि चांगल्या पद्धतीचं लोकांसाठी उपलब्ध होईल मला वाटतं हे सगळी उद्यानं आणि तलावं। इलेक्शन झाल्यानंतर प्रथम महापौर शर्मिलाताई पिंपळकर आणि उपमहापौर स्वतः स्थानिक नगरसेवक सर्व आणि इतर सर्व पदाधिकारी आणि गार्डन विभाग असेल, तलाव विभागातील असतील सर्व अधिकारी वर्गांचा पाहणी दौरा चालू केलेला आहे। या दौऱ्यामध्ये कचराळी तलाव, मखमली तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच कोलबाडचा मातारडे तलाव, ब्रह्माळा तलाव आणि आंबे घोसाळे तलाव या तलावाचा पाहणी दौरा चालू केलेला आहे। या दौऱ्याच्या अनुषंगाने जी काही कामं प्रलंबित आहेत किंवा लोकांना जी त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर त्याचा विचार सारासार करून या दौऱ्यातून भविष्यात कशी कामं करायची किंवा लोकांना काय अपेक्षा आहे तर त्याचा समन्वय साधण्याचं काम महापौर आणि उपमहापौर यांच्या माध्यमातून चालू आहे। आणि त्याचबरोबर प्रथम नागरिक आज म्हणजे महापौर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करतायत। ते ठाणेकरांना जे काय इलेक्शनमध्ये आश्वासन दिलेलं आहे महायुती म्हणून ते उपमहापौर, महापौर म्हणून आम्ही दोघंही पार पाडायचा प्रयत्न करत आहोत।